आज आपण मालवणी पद्धतीने सुरमई फ्राय कशी करायची त्याची रेसिपी बघणार आहोत। सुरमई तळण्यापासून कुरकुरीत क्रिस्पी होण्यासाठी काय ट्रिक्स वापरायच्या, कोणते साहित्य वापरायचे ते पाहूयात। आता आपण कृतीकडे वळूयात। एक बऱ्यापैकी मोठी सुरमई बाजारातून आणतानाच कापून आणली। स्वच्छ धुवून घेतल्यावर मॅरिनेट करण्यासाठी 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद घालून नीट चोळून घेतली। त्यानंतर 2 चमचे लाल तिखट व 3-4 चमचे कोकम आगळ घालून परत एकदा छान चोळून घेतले आणि नंतर 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून दिली। मग मिक्सरच्या भांड्यात 1 उभा चिरलेला कांदा, 2 ते 4 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, 2 चमचे धणे, 4 ते 5 लाल मिरच्या, 2 वाट्या ओलं खोबरं आणि 1 टोमॅटो घातला। टोमॅटो ऑप्शनल आहे। आणि मग अर्धी वाटी पाणी घालून बारीक वाटून घेतले। 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर केलेल्या वाटणातील थोडं वाटण मॅरिनेट केलेल्या सुरमईला लावून घेतली। इथे मी करीचंच वाटण वापरलंय। तुम्ही पण अशी शॉर्टकट मेथड वापरता का कमेंटमध्ये सांगा। तुम्ही फक्त वाटणासाठी आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि 2 चमचे धणे वाटून घेऊ शकता। इकडे एका ताटात पाव वाटी गहू पीठ, तांदळाचं पीठ आणि रवा ॲड करून 2 चमचे लाल मिरची पावडर घेतली आणि मिश्रण एकत्र करून मॅरिनेट केलेल्या सुरमईच्या तुकड्यांना सर्व बाजूंनी घोळवून घेतले। इकडे पॅनमध्ये तेल गरम करून घेतले। आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे, डीप फ्राय नाही। पुरेसे तेल गरम झाल्यानंतर एक एक करत सर्व तुकड्या तेलात सोडल्या आणि मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घेतल्या। एका बाजूने तळून झाल्यावर दुसऱ्या बाजूनेही परतून छान कुरकुरीत होईस्तोवर तळून घेतल्या। अशा प्रकारे आपली चमचमीत क्रिस्पी अशी सुरमई फ्राय तयार आहे। आज आपण मालवणी पद्धतीने सुरमई करी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर वळूया कृतीकडे। आता आपण कापून घेतलेल्या सुरमईच्या तुकड्यांना स्वच्छ धुवून मॅरिनेट करायला घेऊयात। डायमंड शेपमध्ये कापलेल्या तुकड्यांना 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद चोळून लावूयात। त्यामुळे मीठ व हळद सर्व तुकड्यांना व्यवस्थित लागेल। 1 चमचा लाल मिरची पावडर व 4 ते 5 चमचे कोकम आगळ लावून 10 मिनिटे बाजूला मॅरिनेट करायला ठेवूयात। आता आपण करीसाठी मिक्सरच्या भांड्यात 1 उभा चिरलेला मोठा कांदा, 4 ते 5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, 4 चमचे धणे, 1 चमचा बडीशोप, 4 ते 5 पाण्यात भिजवून घेतलेल्या सुक्या मिरच्या, 2 वाट्या ओले खोबरे, 1 टोमॅटो ऑप्शनल आहे आणि कोथिंबीर एकत्र करून अर्धा ग्लास पाणी घालून वाटण तयार करून घेतले। आता आपण फोडणीसाठी कढईत 2 मोठे चमचे तेल घेऊया। त्यात अर्धा बारीक चिरलेला कांदा, आलं, लसूण घालून परतून घेतली। त्यानंतर तयार केलेले वाटण घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात। 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मालवणी मसाला घालून झाल्यावर लगेचच सुरमईचे तुकडे घालून थोडे परतून घेतले। तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने सुरमई करी बनवतात ते कमेंटमध्ये सांगा। लगेचच 2 ग्लास पाणी घालून आपल्याला हवी ती कन्सिस्टन्सी करून घेऊयात। शेवटी चवी पुरेसे मीठ व 4-5 कोकम घालून 10 मिनिटे शिजवून घेऊयात। शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि आपण शिजवताना सारखं ढवळायचंही नाही, नाहीतर मासा तुटायची शक्यता असते। अशा प्रकारे सुरमईचे चविष्ट कालवण किंवा करी रेडी आहे। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून चॅनलला सपोर्ट करा। तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने सुरमई करी बनवतात ते कमेंटमध्ये सांगा।